नमस्कार सर्वांना. मी वेदश्री अनुवेद रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मंडळी, आजची रेसिपी आहे भरलेलं कारलं. एक एक नंबर अशी रेसिपी आहे, तवा फ्राय भरलेलं कारलं. चला तर मग बघूया, जाणून घेऊया रेसिपी. इथे मी थोडे कारले घेतलेले आहेत. ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला आडवे काप लावून घ्यायचे आहेत. सर्व कारल्यांना मी असं व्यवस्थित असे चांगले असे काप लावून घ्यायचे आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता, असे मधून हळूवारपणे व्यवस्थित हाताला न लावून घेता कारल्याला आडव्या चिऱ्या लावून घ्यायच्या आहेत आपल्याला. हे बघा, मी सर्व कारले असे व्यवस्थित असे चिरा पाडून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे. हे बघा, असं कारलं भरतो ना आपण, तसं मीठ भरायचं आहे. थोडं थोडं करून आतमध्ये भरून घ्यायचं आहे. असे सर्व कारले मी भरून घेते आणि आपल्याला एका मोठ्याशा कढईमध्ये पाणी घेऊन ते उकळायला किंवा वाफवायला ठेवायचे आहेत. हे बघा, असे सर्व कारले माझे पूर्ण मी मिठाने भरून घेतलेले आहेत. आता इथे मोठ्या कढईमध्ये मी सर्व कारले टाकून घेते आणि त्यामध्ये त्यामध्ये आपण पाणी टाकून छान वाफवायला, उकळायला ठेवून घ्यायचं आहे. छान असे आपल्याला व्यवस्थित कारले उकळून घ्यायचे आहे. तर त्यासाठी लागणारा मसाला आपण तयार करूया आता. इथे मी 2 कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे. ते आपल्याला मसाला करतो तसे जाड बारीक असे कापून घ्यायचे आहेत व्यवस्थितपणे. बघा, तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थितपणे ते कापून घ्यायचे आहे आणि एका तव्यावरती ते टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तेल टाकून छान असं परतवून घ्यायचे आहे. ब्राऊन कलरचे करून घ्यायचे आहेत आपल्याला हे भाजून कांदे. हे बघा, अशा पद्धतीने मी तेल टाकते आहे आणि आपल्याला ते परतवून घ्यायचे आहेत. आता सोबतच आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. हे बघा, आणि 1 ते 1.5 इंच अद्रक असं बारीक चिरून घेतलेलं आहे मी अद्रक, आणि सोबतच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून पुन्हा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, कांदा आपला छान असा गोल्डन झालेला आहे, ब्राऊन झालेला आहे, आणि जो काळा झालेला आहे तो आपल्याला काढायचा नाहीये. त्यानेच आपल्या कारल्याच्या भाजीला चव छान येते. यात मी आता एक मूठभर किसून घेतलेलं किंवा सोललेलं आपलं खोबरं घेतलेलं आहे. ते पण आपल्याला छान या मसाल्यासोबत बारीक छान असं गोल्डन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. सोबतच 1 चमचा मी जिरं टाकलं, 1 चमचा बडीशोप टाकली आणि 1 इंच दालचिनी टाकली. आता 1 चमचा मी धणा पावडर टाकून छान व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. आता आपले कारले शिजलेत का बघूया. थोडेफार शिजलेले आहेत, पण अजून 5 मिनिटं व्यवस्थित आपण शिजवून घेऊया. छान कारले व्यवस्थित शिजले ना, की मग छान भाजीला चव पण येते. आता हे बघा, आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेलं सर्व मिश्रण घेऊन व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे. सोबतच यामध्ये आपल्याला 1 वाटी किंवा आपल्या 1 मूठभर कोथिंबीर टाकून ती सुद्धा व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि सर्व सारण आपल्याला हे तव्यावरती तेल टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे बघा, असं तेल टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ते कारल्यात भरायचं आहे. सोबतच आता यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा हळद टाकायची आहे. आपल्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण घ्यायचं आहे आणि सोबतच आपल्याला यामध्ये काळा मसाला टाकायचा आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि असं चवीनुसार मीठ टाकून परतून घ्यायचं आहे. यात मी चिंच गुळाचं पाणी टाकलेलं आहे. तुम्ही ऑप्शनल म्हणून लिंबाचा रसही टाकू शकतो. आता इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मी एका प्लेटमध्ये, आणि यात आपला सगळा मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे शेंगदाण्याच्या कुटामध्ये, आणि थंड झाल्यानंतर आपण कारले भरायचे आहेत. आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. व्यवस्थित थंड झाल्यानंतर सारण आपल्याला कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने कारले आपले छान व्यवस्थित असे शिजलेले आहेत. आता आपण यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. बिया काढून घेतल्यानंतर एक कारलं आपल्याला सुंदरपैकी व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद. आता हे बघा, हे असे आपण कारले फिल करून घ्यायचे, भरून घ्यायचे आहेत.
अशा पद्धतीने मी सर्व कारले व्यवस्थित असे भरून घेते आणि ज्या तव्यावरती आपण मसाला तयार केला, मसाला भाजला, त्याच तव्यावरती आपल्याला छान व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये कारले. हे बघा किती व्यवस्थित असे सुंदरपणे आपण हे कारले भरून घेतलेले आहेत. आता ह्या तव्यावरती मी सर्व कारले ठेवून घेते आणि तेल टाकून परतून घेते. व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे, खरपूस करून घ्यायचे आहेत. कारल्याला चव खूपच सुंदर लागते, खूप चवीला टेस्टी चवदार लागतात. नक्की अशा पद्धतीने भरलेलं कारलं करून बघा तव्यावर फ्राय. एकच नंबर लागेल भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा फक्त वरण भातासोबत आपण हे कारले खाऊ शकतो. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बघा किती सुंदर आपले कारले तयार आहेत. फ्राय पण मस्त झालेले आहेत. अशा पद्धतीने आपले हे कारले तयार आहेत. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद रेसिपी बघितल्याबद्दल.